भाकड गाय म्हटली की बळीराजाच्या गळ्यातलं लोढणं. काहीही कामात न येणाऱ्या या जनावरांना एकतर सोडून दिलं जातं किंवा खाटीक खाण्यात पाठवलं जातं. या मुक्या जीवांची अशी अवहेलना पाहून सोलापुरातले काही तरुण एकत्र आले. त्यांनी जय संतोषी माता गोशाळेची स्थापना केली आणि भाकड जनावरं विकत घेण्यास सुरुवात केली. अनेक गाई काटकांनी घेऊन जात होते रस्त्यात, त्यांच्याकडे आम्ही सांभाळत आहोत. त्या भाकड गाईपासून आम्हाला अनेक 2-3 पिल्लू झाले आमच्याकडं. आणि या ठिकाणी आमच्याकडं 5-6 लोकांना रोजगार सुद्धा उपलब्ध झाली. 6 पुरुष आहेत, 2 महिला आहेत, 2-3 महिला. त्या सगळ्यांना आम्ही रोजगार सुद्धा आमच्या गोशाळेच्या माध्यमातून रोजगार सुद्धा आम्ही दिलेला आहे. देशी गायींच्या दूध तुपासोबतच गोमूत्र आणि शेणाला ही मोठी मागणी असते. हीच मागणी लक्षात घेऊन या तरुणांनी गायींच्या गोवऱ्या विकण्यास सुरुवात केली. केवळ देशातच नाही तर विदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही होम हवनसाठी हे तरुण गोवऱ्या पाठवू लागले. जर्मन, मलेशिया आणि रशिया या ठिकाणी अग्निहोत्र होम हवनसाठी वापर होतात. आपल्या भारतीय नागरिक अनेक लोक परदेशात आहेत. त्या लोकांनी होम हवन करण्याची त्यांना उत्सुकता फार असतो. मग ते आम्हाला अग्निहोत्रासाठी आपले अक्कलकोट शिवपुरी त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुरवठा केला जातो. आम्ही जय संतोषी माता गोशाळेच्या माध्यमातून जवळपास 9 लोकांना कायमस्वरूपी रोजगार मिळालाय. दुधापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या कितीतरी अधिक पटीनं जास्त उत्पन्न या भाकड गायींपासून मिळू लागलंय. त्यामुळे भाकड म्हणून जिला सोडलं की गोमाता या तरुणांसाठी खऱ्या अर्थानं लक्ष्मी ठरली आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.